सूर्य आता मावळत होता, पण आता चंद्रकोर गावामध्ये एक अथांग शांतता आधीच झाली होती. आयनचे वडील आपल्या मुलाचं भीतीदायक देह बघून थरथर कापत होते. भीतीमुळे ते आता गावी परत आले होते, कारण ते गाववाल्यांना ते खरं गोष्ट सांगू शकतील. पिंपळाच्या झाडाखाली सगळे गावातली लोक एकत्र येतात. आयांचं भूत गावात फिरतंय. मी माझ्या डोळ्याने त्या भूतला बघितलं. आयांचं शव त्या कबरेमध्ये नाहीये. त्याच्यावर काही राक्षसी ताकद आलेली आहे. त्याला जे कोणी दिसतंय त्याच्यावर तो हमला करतोय. गाववाल्यांना आपल्याला वाचून राहावं लागेल. हां, आम्हाला एकत्र यावं लागणार. आता आपल्याला त्या श्रापित व्यक्तीबरोबर लढावं लागेल. आयनच्या वडिलांचं बोलणं ऐकून गाववाल्यांच्या चेहऱ्यावरती एकदम भीती येते आणि भीतीची सावली येते आणि हवेमध्ये एकदमच शांतता होऊन जाते, जसं की काहीतरी अनोळखच होणार होतं. गाववाल्यांनो, घाबरू नका. मी उद्याच एका रुहानी आलिमला बोलवतो. ते त्या राक्षसाला बरोबर शांत करतील. गाववाल्यांचं भीती बघून चंद्रकोर गावातल्या प्रधानने त्या इलाक्यातल्या मशहूर तांत्रिकला बोलवलं. आयनचे वडील आणि गावातली लोक त्याला सगळं काही सांगतात आणि सर्वच जण एकदम घाबरलेली असतात. गाववाल्यांनो, घाबरायची गरज नाहीये. प्रत्येक भीतीच्या मागे एक कारण असतं आणि त्या कारणाचा इलाज पण असतो. मी तुमची भीती दूर करेल. आज रात्री मी स्वतः कब्रिस्तानमध्ये जाईल. पण बाबा, रात्रीला त्या कब्रिस्तानमध्ये जाणं काय बरोबर असेल? तिथे आया नसतो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुठलीच सावली तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लक्षात ठेवा, भीतीपेक्षा कुठलाच मोठा दुश्मन नाही. घाबरणं मना आहे. कब्रिस्तानमध्ये सन्नाटा असतो. चारीकडे एकदम भीती असते आणि सगळेच जण घाबरलेले असतात. एकत्र तिकडे येतात आणि तो तांत्रिक तिथे येतो आणि त्या कबरला बघून तो एकदमच चकित होतो. कबर ही पूर्ण खोदलेली होती आणि त्यामधून ते देह गायब होतं. मी असा प्रयोग करेल की आयांची ती राक्षसी आत्मा स्वतःहूनच इथे येईल. जसाच तो कब्रमध्ये येईल, तुम्ही त्यामध्ये माती टाका. हो मौलवी तांत्रिक साहेब. तो तांत्रिक त्या कबरासमोर बसून तो आपले मंत्र बोलायला लागतो. हवेमध्ये थंडक वाढायला लागते, जसं की एक वेगळी शक्ती तिथे येत होती. सूरज अल बकरा, सूरज अल फातिहा, सूर अल इखलास, सूर अल फलक, सूर अन नहस. जसंच ते तांत्रिक आपले मंत्र चालू करतात तर हवेमध्ये थंडक हवा आणि वेगळाच आवाज येतो. भीतीदायक आवाज येतो. आयनचा भीतीदायक देह त्यांच्या समोर यायला लागतो. गावातली लोक घाबरून कापायला लागतात आणि हवेमध्ये एकदमच चिंकाळीचा आवाज येतो. गाववाल्यांनो, भिवू नका. आयांची आत्मा ओरडू शकते, इथे येऊ शकते, पण तुम्ही घाबरू नका. आयनचा देह हळूहळू त्या तांत्रिक समोर येतं आणि तो तांत्रिक त्याच्यावरती पवित्र पाणी टाकतो, पण तरीही आयन नाही थांबत आणि तो जोरात त्या तांत्रिकवरती हमला करतो आणि त्याला एकदमच मारून टाकतो. आयनला अशा प्रवाहामध्ये बघून गावातली लोक घाबरूनच तिथून पळायला लागतात आणि कब्रिस्तानमध्ये जोरजोरात आवाज येतात. माहिती करा, त्या तांत्रिकांनी आपल्याला काय सांगितलं होतं? भीती ही आपली सर्वात मोठी दुश्मन आहे. आपल्याला घाबरायचं नाही आहे. त्या शैतानी ताकदशी आपल्याला लढायचं आहे. आलियाचं बोलणं ऐकून गावातली लोक एकत्र येतात आणि आयनचा शैतानी देह आलियाकडे जातं. आलिया कब्रिस्तानमध्ये असलेला फावडा उचलते आणि जोरात आयनच्या डोक्यावरती हमला करते आणि त्यामधून किडे बाहेर येतात आणि ते किडे त्या आगीमध्ये जळून जातात. वाह, आलिया दीदीने एकाच वारामध्ये त्या राक्षसाला पाडलं. पण हिच्या डोक्यातून एवढे किडे का निघाले? डोक्यातला जो किडा चावत आहे ना, तोच किडा असेल. गावातली लोक आपल्या आपल्या घराकडे जायला लागतात आणि चंद्रकोर गावामध्ये आता आनंद होता, कारण आता आयनचं शैतानी देह नेहमीसाठी संपलं होतं. रात्रीची शांतता आणि चंद्रकोर गावामध्ये आनंदाची लहर आणि गावातली लोक पार्टी करत होते. पण अजूनही हवेमध्ये काहीतरी वेगळं होतं. आयांच्या भूताच्या चक्करमध्ये एवढा घाबरलो होतो की मागच्या 3 दिवसापासून घरातच बंद होतो. त्यात सगळी कसर काढून घे, पूर्ण मोठी पार्टी करून घे. गावातली लोक नाचत होती, गात होती. तेवढ्यातच आलिया आणि बाकी लोकांना दुरूनच काहीतरी येताना बघतात. त्या सावलींचा चेहरा बरोबर दिसत नव्हता.
हवेमध्ये एक वेगळाच शांतता होती. अरे, गावातली लोक तर इथेच आहेत, तर मग हे लोक कोण आहेत? जसंच ती लोक जवळ येतात तर ते गावातल्या लोकांचं रक्त जाळण्यासारखं सत्य त्यांच्या समोर येतं. तीच लोक होती ती 1 वर्षाआधी मृत्यू पावली होती. अरे ते बघा, रुहानी आलिम. यांना तर आयांच्या आत्म्याने मारलं होतं ना, आता हे जिवंत कसे? अरे ते बघा, इब्राहिम चाचा. हे तर 10 दिवसाआधीच मेले होते ना. हे बघा, यांचं शरीर किती गळून गेलं आहे. ते बघ मीरा, हे पण 20 दिवसापूर्वी मेली होती. असं कसं होऊ शकतं? एवढे सगळे भूत, ह्यांनी तर आपल्या पार्टीचा हॅलोवीन पार्टी म्हणून टाकलंय. एवढी सगळी चालती फिरती देह बघून गावातली लोक घाबरून तिथून पळून जातात आणि ती सावली त्यांचा पाठला करतात. गावातली लोक आपापल्या घरामध्ये जाऊन दरवाजे बंद करतात आणि हवेमध्ये ओरडण्याचा आवाज येतो. आलिया एकटीच आपल्या घरी बसलेली होती आणि ती घाबरलेली आणि चिंतेत होती. तेवढ्यातच तिला मनोहरचा फोन येतो. हा मनोहर, बोल ना. आलिया, माझी तब्येत खूप खराब दिसत आहे. काय झालं, सांग ना. असं वाटत आहे माझं डोकं हळूहळू काम करणं बंद करत आहे आणि डोक्यात खूप जास्त खाजवत आहे. थांब, मी येते. हॉस्पिटलला जाऊया. आलिया आपली मैत्रीण झारासोबत मनोहरच्या घरी जाते आणि तिथे गेल्यावर मनोहरचा देह बघून ती खूप घाबरते. मनोहरचं डोकं एकदम फुटलेलं होतं आणि त्याच्याजवळ तेच किडे होते जे आयांच्या डोक्यातनं बाहेर आले होते. झारा, आपले डोळे आणि तोंड झाक. का? नाहीतर हे किडे तुझ्या तोंडामध्ये जातील आणि तुझंही तेच हाल होईल जे मनोहरचं झालं. तुला कसं माहिती? हे भूत नाही, हे झोंबीज आहेत. हे किडे माणसांना झोंबी बनवतात. आधी झोंबीज हमला करून माणसांना मारतात आणि मग हे किडे मेलेल्या व्यक्तीच्या डोक्यात जातात आणि ते सुद्धा झोंबीज बनतात. अशाने तर पूर्ण गावच संपून जाईल. हां, ह्याच्या आधी की सर्व लोक झोंबीज बनेल, आपल्याला काहीतरी करावं लागेल. हां, पण आपण काय करू शकतो? मी माझ्या डोळ्याने बघितलंय की हे किडे फक्त आगीमध्ये जळतात. आपल्याला आधी काही मित्रांना एकत्र करावं लागेल. आलिया आणि झारा गावातल्या काही मित्रांना एकत्र करतात आणि त्यांच्या हातामध्ये मशाल देते आणि तीर कमान. रात्रीच्या सन्नाटामध्ये त्यांच्या मशालाची रोशनी एक आशेची किरण बनते. सगळ्यात आधी तर तुम्हाला झोंबीजला ओळखायचं आहे. पण आपण त्यांना कसं ओळखायचं? जो हळूहळू चालेल ते झोंबीज आहेत. ज्यांचं शरीर सडलेलं आणि गळलेलं असेल ते झोंबीज आहेत. जसं सारा आणि आलियानं बोलले तसेच ते लोक करायला लागतात. काही लोक झोंबीजला ओळखून पहिले तीर कमानने त्यांच्या डोक्यावरती हमला करतात. आणि काही लोक त्यांच्या डोक्यांना मशालीने जाळून टाकतात की ज्याने एकही किडा नाही वाचला पाहिजे. अशा प्रकारे ते पूर्ण गावातल्या झोंबीजला संपवून टाकतात, ज्यामुळे गावातले सर्व लोक आलियाच्या समजदारीला तिला धन्यवाद बोलतात. आलिया खूप आनंदी होती कारण तिने आता तिचा मित्र आयांचा बदला घेतला होता.